थांबा, आता उत्तर देऊ नका. मला सांगा की आता नक्कीच 10वी-12वी ची परीक्षा जवळ आलेली आहे, तर किती जणांना बोर होतं की अभ्यास केलेल्या गोष्टी आठवत नाहीये, मनामध्ये सेल्फ डाऊट येतोय. तर हा रील तुमच्यासाठी नक्कीच आहे. शेवटपर्यंत पहा. की एक्झाम जवळ आली आहे, मन अस्वस्थ अस्थिर होतंय, तर हे नॉर्मल आहे. वाचलेलं असूनही, अभ्यास केलेला असूनही आठवत नाही, हेही नॉर्मल आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, आपल्याला नक्कीच माइंडफुलनेस आणि मेडिटेशन कशी हेल्प करते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. की परीक्षेच्या काळात सतत अभ्यास करून आपला मेंदू थकतो आणि त्याच्यामुळे आपलं मन, जेव्हा आपण अभ्यास केलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आठवत नाही. मग अशा वेळेस माइंडफुलनेस मनाला थोडा पॉज देतो. तर मेडिटेशन आपल्या श्वासाला लक्ष केंद्रित करून, त्यामुळे आपल्या मेंदूला हा आराम मिळतो आणि त्याच्यामुळेच 1-2 ते 3 मिनिटं तुम्ही आता प्रॅक्टिस करून पहा की श्वास घ्या आणि श्वास सोडा. तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी आलेली असेल, तुमचे विचार जर स्पष्ट असतील तर नक्कीच तुम्ही वाचलेल्या गोष्टी या तुम्हाला आठवतील. आणि म्हणूनच मेडिटेशन आपल्याला मार्क्स वाढवण्यासाठी मदत नाही करत, पण मार्क्स मिळवण्यासाठी आपलं माइंड क्लिअर करतं. जर एक्झामची वेळ आलेली आहे तर मन शांत ठेवायची वेळ आलेली आहे, तर दररोज 5 ते 10 मिनिट मेडिटेशन करा. हे मॅजिक नाही, हे सायन्स आहे, ज्यामुळे तुमचं मन शांत राहणार आहे आणि तुमचा फोकस हा वाढणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.